सुखी नाही होणार, कोणी सुखी नाही होणार। काय हो? काय झालं? असे उठून किती बसलास? काही नाही, तू झोप। हो पण बोलले ना झोप म्हणून। सरिता, ए सरिता, जरा चहा आण प्लीज। वय आणताय। हाँ विश्वास, विश्वास। नीलिमा, सकाळी सकाळी काय हाका मारतीये? मला त्याच्याशी बोलायचंय सगळ्यांसमोर। भाऊजी चाय घेवा। जाऊया तुमका देऊ काय? नाही नको। सरिता, विश्वास कुठे? तो सकाळीच काहीतरी बाहेर गेलो। सकाळीच कुठे बाहेर गेला? त्याचा तका माहित, तो काय करता काम का नाही माहित। आता छाया त्यांच्या लग्नाचा बघितला, सगळी जण तयार पण झाली, पण ह्यो तापच हा ना डोक्यात। सरिता काय बोलतस? कपराव जरा। रात्रभर उठून बसलेलास, मग काय माहित नाही सगळ्याचो किती मनस्ताप होता ता? काय रे दत्ता, काय झालं? काय नाही रे, त्याचं काय ऐकू नकोस। डोळं लागणं एवढं। तुमका चाय हवी काय? देवाई। दत्ता भाऊजी, मला तुमच्याशी आणि घरातल्या सगळ्यांशीच बोलायचंय। नीलिमा, हा विषय नंतर काढला तर? का? वेळेवरच बोलायला हवं ना, नाहीतर आपल्यावर अशीच बंधनं येत राहतील आणि मग आपण त्या बंधनात अडकत राहायचं का? वहिनी, काय झाला? बरं झालं अभिराम तू आलास। का? काय झालं? अभिराम, दत्ता भाऊजी, आता आम्ही इथून जाणार आहोत। अशी कशी जाशाल? तो विश्वासराव तुमका असोच सोडणार हा काय? आता आम्हाला कोणीही थांबवू शकत नाही। बघितलंच काय हो, म्हणजे ह्यांचा आधीच त्या विश्वासरावाशी बोलणं झालेला हा, आणि त्यांनी हैसून जायचो मार्ग पण काढण्यान। अभिराम भाऊजी तर काय मित्रच आहेत त्यांचे, आणि आता या तपासात आपणच अडकणार। सरिता, असं काहीही नाही। विश्वासरावांनी आम्हाला इथून जाऊ नये असं सांगितलेलं आहे। म्हणजे तुम्ही कायदा मोडून जाणार? तसा कायदा असला तर मोडला जाईल ना। मला बोलायचंय तुझ्याशी, तेही सगळ्यांसमोर। माझी काहीच हरकत नाही। कुठे इथे बोलायचं का आतमध्ये जायचं? माधव, अच्छा इथेच बोलायचंय का? दत्ता भाऊजी, अभिराम। काय झालं जाऊबाई? बोलायचंय ना विश्वासरावशी। तू पण थांब इथेच। अहो, अरे अभिराम, एकटाच का आलास? दीपिकालाही बोलाव, त्यांनाही बोलवलं पाहिजे। बहिणींना सगळ्यांसमोर बोलायचंय ना। सरिता वहिनी, आईंना पण बोलवा। देविका, देविका। नीलिमा वहिनी, छायाताई पण आली। उभे का? बसा ना। बोला नीलिमा वहिनी, विचारा काय विचारायचे ते। विश्वासराव,
तू आम्हाला आमच्या घरामधून बाहेर जायचं नाही असं सांगितलं, पण निलिमाने तिच्या एका ॲडव्होकेट मित्राशी बोलणं केलं आणि त्यांनी तुम्हाला सांगितलंय की मी असं तुम्हाला थांबवून ठेवू शकत नाही, हो ना? काल रात्री आपलं याच्यावर बोलणं झालंय, am I right? हो, पण मला हे सगळ्यांच्या समोर क्लिअर करायचंय. असं खोटं का सांगितलंस? काहीतरी कारण असेलच ना. मग ते कारण सांगायचं ना. जर ते कारण योग्य असतं तर आम्ही सुद्धा तयार झालो असतो थांबायला. पण हे असं खोटं बोलणं ही गरज असू शकते, नाईलाज असू शकतो, पण खोटा किती बोलतात? आधी या घरातीलच त्या अभिरामाच्या लग्नाचं कारण घेऊन त्यात तुम्ही पोलीस आहात हे आमच्यापासून लपून ठेवलं. नंतर काय घरात सोन्याचं हांडू सापडलो अशी बातमी पेपरात छापून आणलं. नाही, मी खरंही छापू शकलो असतो. नायकांच्या वाड्याच्या तळघरात हाडांचे सापळे सापडले. पण मग नंतर काय झालं असतं याची तुम्हाला पूर्ण कल्पना आहे दत्ता भाऊ. दत्ता भाऊ, मी खोटं बोललो, पण त्यामागे काही कारण आहे. इनफॅक्ट सगळेच सगळ्यांना खरं सांगतात असं नाही ना. असं नाही विश्वासराव, पण तुम्ही हा इल्यापासून घराचा सगळा पोलीस स्टेशन झालेला, दिवस रात्र चौकशी तपास, आम्ही असं काय केलं? विश्वासरावा, हात जोडते मी तुझ्या. काय केलं हा माझ्या पोरांनी? तू इतके दिवस ह्या घरात राहुलस, तुका वाटतं काय माझे पोर नेनेंचं खून करतील? हा, आता दत्ताचं थोडं राग हा नेनेंवर. ते का ती मांगरावरची जमीन मिळाली म्हणून नाराज राहतो. त्याच्या वाट्यात काय येऊक नाही म्हणून चिडचिड करता, पण तरी सुद्धा तो नेनेंचं खून नाही करतलो. आता ह्या माधवाकडे बघ. अरे मुंबईसून इलो हा तो, ते का मुंबई काम हत, निलिमाक पण काम असतली, पण तुझ्या सांगण्यावरून ती दोघं हाय थांबली. नाहीतर त्यांचं हायसर काय काम हा सांग ना. आता हे अभिराम तो जो मित्रच हा ना तो, अरे नुकताच त्याचा लगीन झाला हा, ते का त्याचा संसार करूचा हा, परीक्षा देऊचा हा, पण तो अडकलो हा ना. अरे किती वागतोस असं आमच्याशी? हात जोडतोय मी तुझ्या. आई, प्लीज हात जोडू नका, प्लीज. मी फक्त माझं काम करतोय. माझा कोणावर पर्सनली राग नाहीये किंवा मी कुणा एकाला टार्गेटही करत नाही, पण संशयाची सुई सगळ्यांवरच आहे. त्यामुळे मी कुणालाही सोडू शकत नाही. कुणालाही. मला विश्वासचं म्हणणं पटतंय. तो विनाकारण काय करणार नाही ना. हे प्रकरण साधं सुद्धा नाहीये. इथे जे होतंय आणि आपल्या त्या राहत्या घराचा काय संबंध आहे? हे सांगाडे 3 वर्षांपूर्वीचे आहेत, आणि काही तर 10 वर्षांपूर्वीचे. म्हणजे अण्णांनी केलं हे?